अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। ते आणि सस्पेन्शन ह्या दोघांमध्ये नेमका फरक याच्यामध्ये फरक असा आहे की डिस्क्वालिफिकेशन जे आहे 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त एखाद्या MLAला किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या मेंबर्सना जर 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर ते मेंबर म्हणून डिस्क्वालिफाय ठरतात। तर हे डिस्क्वालिफिकेशनसाठी स्टे ॲप्लिकेशन वेगळं दाखल केलेलं आहे। बरोबर। जर स्टे मिळाला तर ते आत्ता तरी अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत त्यांचं कामकाज चालू राहील जर स्टे मिळाला तर, आणि ती ऑर्डर उद्याला मेहरबान कोर्ट करणार आहे। आणि आता ते सस्पेन्शन आहे ते फक्त अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत जी 2 वर्षाची शिक्षा केलेली आहे ती एक्झिक्यूट करू नका एवढ्यापुरतंच आहे ते। म्हणजे उद्या परत सुनावणी होणार, उद्या पुन्हा सुनावणी होईल। स्टे ऑर्डरवरती मी आज आर्ग्युमेंट केलेलं आहे। उद्याला आता सरकारी वकील साहेबांचं आर्ग्युमेंट ऐकून घेते। म्हणजे अपिलावरची कारवाई सुरू असेपर्यंत शिक्षेला स्थगिती म्हणता येईल। बरोबर सर, याच्यामध्ये माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई आशुतोष राठोड यांनी देखील युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला, कोर्टाने त्यांना थांबवलं। नेमकं काय कारण होतं त्याचं? जे अपील दाखल केलेलं होतं ना, अपिलामध्ये जे आम्ही 2 प्रेयर्स केलेले होते, एक सस्पेन्शनचा आणि स्टेचा, ते या दोन्ही प्रेयर्सना दोन्ही विनंत्यांना विरोध करण्यासाठी म्हणून स्वर्गीय तुकारामजी दिघोळे यांच्या कन्या स्वतः ॲप्लिकंट हजर झाल्या होत्या।